नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत अशी कटाची आमटी, म्हणजेच येळणाची आमटी। पुरणपोळी खाल्ली आणि कटाची आमटी नाही, मग मजाच नाही। आज बनवूया अशी झणझणीत कटाची आमटी, जी एकदा खाल्लं तर बोट चाटत राहाल अशी ही आहे खरी पारंपरिक कटाची आमटी, म्हणजेच येळणाची आमटी। त्यासाठी लागणारे साहित्य आता बघूयात। 2 चमचा लाल तिखट, 2 चमचा काळा मसाला म्हणजेच काळा तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, थोडेसे कढीपत्त्याची पाने, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव वाटी ओला खोबरा किसून घ्यायचा, 6 लसणाच्या पाकळ्या जाडसर असा कुटून घ्यायचा, धने 1 चमचा, मीठ 1 चमचा, हा कटाचा पाणी। कटाची आमटी म्हणजे येळणाची आमटी करण्यासाठी हा पातेले गॅसवर ठेवायचा। पुरण पाव वाटी घ्यायचा, बारीक करून घेतलेला पुरण घ्यायचा। चना डाळ शिजवून घेतल्यानंतर जो पाणी आपण काढून घेतो त्यालाच कट म्हणतात। गॅसवर पातेले गरम करण्यास ठेवला आहे, त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचा। हा तेल चांगला गरम होऊ द्यायचा। या कटाच्या आमटीमध्ये मी चिंचेऐवजी पाव चमचा लिंबू पावडर घालणार आहे। हा लिंबू पावडर पण आंबट असतो, कटाच्या आमटीला आंबटपणा येतो। हा लिंबू पावडर आत्ताच कटाच्या आमटीमध्ये मी घालणार नाही, नंतर घालणार आहे। तेल आता चांगला गरम झालेला आहे, हा बघा। आता यामध्ये 1 चमचा पूर्ण धणे घालायचा। धन्यामध्ये थोडासा खोबरा मिक्स झालेला आहे, हा बघा। आता मी पूर्ण धणे 1 चमचा घातला आहे। चांगला तडतडू द्यायचा तेलामध्ये। कढीपत्त्याची पाने घालायचा, हा बघा, हा कढीपत्ता घेतला आहे। आता याची पाने या तेलामध्ये घालायचा, हा बघा। आता मी घातला आहे, कढीपत्ता घातला आहे। धने जिरे पावडर घालायचा, हा बघा। आता मी हा धने जिरे पावडर या तेलामध्ये घातला आहे। हा सर्व मसाला लसूण खोबरं काळा मसाला लाल तिखट हळद पावडर एकदम घालायचा। राहिलेला धने जिरे पावडर, हा बघा। सर्व आता मी तेलामध्ये या फोडणीमध्ये हा सर्व साहित्य घातलेला आहे। सर्व साहित्य घातल्यानंतर असा चमच्याने चांगला परतून घ्यायचा। सर्व मसाला तेलामध्ये चांगला मिक्स होत आहेत, म्हणजे तळत आहेत। हा कटाचा पाणी घालायचा, म्हणजे चना डाळ शिजवून घेतल्यानंतर जो पाणी आपण काढून घेतो तो हा पाणी आहे। सर्व कटाचा पाणी मी या फोडणीमध्ये घालत आहे, हा बघा। आता मी सर्व पाणी घातलेला आहे। आमटीला बघा एकदम चांगला रंग आलेला आहे। एकदम टेस्टी असा हा कटाची आमटी म्हणजेच येळणाची आमटी तयार होत आहे। हा कटाची आमटी म्हणजेच येळणाची आमटी चांगला असा पळीने मिक्स करून घ्यायचा, हा बघा। एकदम चांगला आमटी आता तयार होत आहे। आता यामध्ये लिंबू पावडर घालायचा। या आमटीमध्ये मीठ घालायचा आहे, 1 चमचा मीठ मी या आमटीमध्ये घालत आहे, हा बघा। हा आमटी असा चमच्याने म्हणजे पळीने चांगला मिक्स करून घ्यायचा, हा बघा। अशा प्रकारे हा पातेले मी चांगला गॅसवर ठेवत आहे, हा बघा। आता मी ठेवला आहे। आता या आमटीमध्ये पाव वाटी होईल इतका बारीक करून घेतलेला पुरण घालायचा।
कटाच्या आमटीमध्ये म्हणजेच येळणाच्या आमटीमध्ये असा बारीक करून घेतलेला पुरण घालायचा असतो. हा बघा, आता मी हा पुरण या आमटीमध्ये घालत आहे. आमटीला चांगला रंग आलेला आहे. हा बघा, टेस्ट पण नक्की छानच असणार. आता हा सर्व पुरण मी आमटीमध्ये घालत आहे. हा बघा, मी आता घातला आहे. आता आमटीला छान उकळी येऊ द्या. 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचा. मधून मधून असा पळीने हलवायचा. चांगला असा मिक्स करून घ्यायचा. आता आमटी चांगला शिजलेला आहे. अशी तयार आहे आपली गरमागरम कटाची आमटी म्हणजेच येळणाची आमटी. ही आमटी पुरणपोळी, भात किंवा पोळी सोबत खायला खूपच चविष्ट लागते. कटाची आमटी म्हणजेच येळणाची आमटी खूपच टेस्टी तयार झालेली आहे. कटाची आमटी म्हणजेच येळणाची आमटी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.